नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी चंद्रकांत बिसे आपल्या चंद्रा टॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका नव्या गोष्टीने सुरुवात करणार आहे. जी गोष्ट जरी फार पूर्वी घडली असली तरी त्याचा आजही तितकाच तुम्हाला तुमच्या जीवन जगत असताना उपयोगाला येणारी गोष्ट आहे. तर गोष्ट सुरुवात होते फार वर्षांपूर्वी म्हणण्यापेक्षा 400-500 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ही साधारण. तर त्या काळामध्ये एक साधू भारत भ्रमण करण्यास निघाले होते. मग भारत भ्रमण करण्यास निघाल्यानंतर एक गाव झालं की दुसरं गाव झालं की तिसरं गाव, असा त्यांचा महिनोन्महिन वर्षानुवर्ष उन्हाळा पावसाळा हिवाळा असा प्रवास चालू होता. मग असा प्रवास चालू असताना एका ठिकाणी एका गावामध्ये त्यांचा मुक्काम झाल्यानंतर तिथलं त्यांनी राहिल्यानंतर तिथल्या लोकांना प्रवचन, काही अध्यात्मातील 4 गोष्टी त्या संसारामध्ये कशा वापरता येतील त्याच्यावरती त्यांचं जे भाष्य झालं. संध्याकाळचं त्यांचं जेवण झालं, ते झोपून गेले. सकाळी उठल्यानंतर त्यांनी विचारलं की इथं नदी कुठं जवळपास आहे. मग नदी कुठं आहे विचारल्यानंतर ते त्यांच्यासोबतच्या जे काही त्यांचे शिष्य होते किंवा त्यांच्यासोबतचे साधू संत होते त्यांना घेऊन ते नदीवरती आंघोळीला गेले. सगळ्यांची आंघोळ झाली आणि शेवटी आंघोळ झाल्यानंतर सगळे बाहेर आले, पण हे साधू सगळ्यात शेवटी पाठीमागं होते. मग बाहेर येताना त्यांना काहीतरी असं पाण्यामध्ये बुडताना दिसल्यानंतर त्यांनी थोडंसं व्यवस्थित बघितलं की काय बुडते पाण्यामध्ये नक्की. तो विंचू पाण्यामध्ये बुडत होता. आता आपल्यासारखा माणूस असता तर बुडतोय ना, तर बुडू दे, मरू दे असं आपण म्हटलं असतं. पण साधू संत म्हणजे फारच निर्मळ मनाची, त्यांच्या पायाखाली एखादी मुंगीसुद्धा मरू नये अशा विचाराची ही माणसं असतात साधू संत ऋषी. मग त्यांनी त्या विंचवाला निर्णय घेतला की वाचवायचा, म्हणून त्यांनी त्या विंचवाला पकडलं आणि उचलण्याचा प्रयत्न केला. जसाच उचलायचा प्रयत्न केला तसा विंचवानं साधूच्या हाताला डंक मारला. साधू विवळत पुन्हा त्यांनी त्या विंचवाला खाली सोडलं, पण त्यांनी तो प्रयत्न सोडला नाही. त्यांनी पुन्हा त्या विंचवाला पकडलं, पाण्यापासून वाचवण्याचा म्हणजे बुडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या विंचवानं पुन्हा त्यांना डंक मारला. असं बराच वेळ चालू होतं. 2, 3, 4, 5, 6 वेळा साधूंनी त्या विंचवाला पाण्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो विंचू वारंवार त्या साधूंना हाताला डंख मारत होता, त्यांना चावा घेत होता. शेवटी त्यांचा हात निळा पडला, कारण त्या विंचवानं चावून किंवा डंक मारून जे विष सोडलं होतं त्यांनी ते विषाचा परिणाम साधूंच्या शरीरावरती व्हायला लागला होता आणि त्याच्यात त्यांचा हात निळा पडायला लागला. तेवढ्यात त्यांचे सोबतचे जे साधू होते, जे त्यांचे सोबतचे जे शिष्य होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही बंद करा आता हे वाचवणं, कारण जर तुम्ही त्याला वाचवायच्या नादात तुम्हाला काय जर झालं तर ते आम्हाला सहन नाही होणार, किंवा मग आम्ही कोणाकडे बघायचं. या विवंचनेमध्ये त्या शिष्यांनी त्यांना विनंती केली की महाराज तुम्ही सोडून द्या आता, बस त्या वाचू नका विंचवाला आता, कारण तो त्याचा धर्म सोडत नाही तुम्हाला चावायचा, मग तुम्ही तुमचा धर्म का पाळताय त्याला वाचवायचा. तर साधूंना असं ऐकल्यानंतर हसू आलं. ते म्हटले की बरोबर आहे, त्याचा धर्म चावणं आहे, डंक मारणं आहे, आणि माझा धर्म त्याला वाचवणं आहे. त्यामुळं त्याने किती जरी वेळा मला डंक मारला तरी मी त्याला वाचवणं सोडणार नाही, आणि त्यांनी तो त्याचा धर्म सोडणार नाही, कारण त्याचा धर्मच आहे तो चावणं डंक मारणं, आणि माझा धर्म आहे त्याला वाचवणं. तर मित्रांनो, आपण जीवन जगत असताना प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा. आज तुम्ही समाजामध्ये वावरा, गावामध्ये वावरा, किंवा तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असाल, जिल्ह्यामध्ये तुम्हाला लोक ओळखत असतील, देशामध्ये, जगाच्या बाहेर तुम्ही, जगाच्या म्हणण्यापेक्षा देशाच्या बाहेर तुम्ही जा, जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही जा, ही विंचवासारखी माणसं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतील. पण ती विंचवासारखी डंक मारणारी माणसं आहेत म्हणून तुम्ही त्यांना डंक मारायचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचा धर्म काय तर त्याला वाचवायचं आहे, आणि त्याचा धर्म काय तर तुम्हाला चावायचं आहे. म्हणजे जीवन जगत असताना
ते तुमच्या बघा ना, अशी विंचवासारखी माणसं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिळतील जे तुम्हाला डंक मारतील. पण तुम्ही तुमचं कर्म करा, तुम्ही तुमचा धर्म सोडू नका. कारण तुम्ही जर असं कराल ना, तर हे जग, हे विश्व, ही माणसं तुम्हाला आठवणीत ठेवतील. कारण माणसं कोणी किती मारलं, कोणी किती रक्तपात केला, याच्यापेक्षा तुम्ही किती प्रेम पेरलं, तुमचा दृष्टिकोन मानवतावादी किती आहे ना, अशा लोकांना जग डोक्यावरती बसवून घेतं. अशा लोकांना जग वर्षानुवर्ष, शतकोनी-शतकं, हजारो वर्षापर्यंत तुम्हाला लक्षात ठेवतं. पण विंचवासारखी तुमची प्रवृत्ती असेल तर तुम्हाला कोणीही जगामध्ये विचारत नाही. हे आजचंही तेवढंच सत्य आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही असा, तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये असा, एखाद्या शाळेमध्ये असा, तुम्ही समाजात वावरत असा, तुम्ही गावामध्ये वावरत असा, तुम्ही देशाच्या बाहेर असा, तुम्ही एखाद्या राज्याच्या बाहेर असा, तुम्ही तुमचा दृष्टिकोन मानवतावादी ठेवा. कोणी कसं जरी वागलं तर तुमचा धर्म तुम्ही वाचवण्याचा ठेवा, प्रेम करण्याचा ठेवा. त्या विंचवासारखं तुम्ही डंक मारण्याचा किंवा चावण्याची प्रवृत्ती ठेवू नका. जग तुम्हाला लक्षात ठेवेल. जग तुमचा तिरस्कार करण्याच्या ऐवजी जग तुमच्यावर प्रेम करेल. कर्माचा सिद्धांत हेच सांगतो की तुम्ही जितकं चांगलं द्याल तितकंच तुमच्याकडं चांगलं आकर्षित होईल. तुम्ही जितकं वाईट द्याल तितकंच तुमच्याकडं वाईट आकर्षित होईल. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, आजपासून तुम्ही कुठेही असा, प्रेम पेरत चला, प्रेम करत चला. हेच जीवनाचं खरं सत्य आहे. थँक्यू. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या एका लाईकनी, तुमच्या एका शेअरनी किंवा तुमच्या एका सबस्क्राईबनी मला अजून अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यासमोर आणण्यासाठी एक प्रेरणा मिळते. थँक्यू.